नमस्कार, मी डॉक्टर नितीन निकम, पेन रिलीफ नस निसर्गोपचार रुग्णालय सिल्लोड। आज या ठिकाणी आपल्याकडं एक सर आलेले आहेत, जे आपल्याकडे काही दिवसापूर्वी आले होते। त्यांना आपण उपचार केला। आमच्याकडे विविध भागातून भरपूर रुग्ण येत असतात। या ठिकाणी प्रत्येक रुग्णाची प्रतिक्रिया घेणं आम्हाला काही शक्य होत नाही, पण ज्या ज्या रुग्णांची प्रतिक्रिया घेणं शक्य झालं अशा रुग्णांची प्रतिक्रिया घेऊन आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो। आज हे सर आपल्याला सहज भेटायला आले आणि या सरांना काय त्रास होता, काय या उपचारामध्ये सत्यता आहे, ते आपण या चर्चा संदर्भात आपण यांच्यासोबत जाणून घेऊ। नमस्कार सर। नमस्कार नमस्कार सर, तुमचं नाव सांगा ना प्लीज। माझं नाव प्राध्यापक उमाकांत साळावकर। बरं बरं सर, तुम्ही प्राध्यापक कुठल्या शाळेवर आहे सर तुम्ही? नॅशनल कॉलेज अंबई। बरं 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 सर, तुम्ही माझ्याकडे काही दिवसापूर्वी आले होते। हो। किती दिवस झाले सर साधारण? तरी 15 दिवस झाले सर मला आपल्याकडे। 15 दिवस झाले। 15 दिवसापूर्वी आले होते तुम्ही, काय त्रास होत होता तुम्हाला? माझं माकडहाडामध्ये मी असं फार 20-25 वर्षापूर्वी बरं बरं आमच्या घरच्याच विहिरीत काम करत असताना माझ्या पाठीच्या मणक्यात असा आवाज आला होता, असा आवाज आला होता। बरं बरं नंतर 20 वर्षानंतर काही ते मला असं जाणवलं नाही। बरं पण अचानक असं मी असं हलक्या अंगाने गॅस उचलला, बरं तर इथं गॅपच तयार झाला। तो काय इतकी वेदना व्हायला लागली की अक्षरशः मी बेड रेस्ट होतो। बेड रेस्ट 6 ते 7 दिवस मला असं या धडावर सुद्धा होता येत नव्हतं। बरं बरं उजव्या किंवा डाव्या धडावर होत येत नव्हतं। पण मात्र असंच आपलं माहिती मिळाली मला आणि खरंच तुम्ही जी ट्रीटमेंट माझ्यावरती केली, बरोबर। अक्षरशः चालता येत नव्हतं, मी इथपर्यंत आलो, वाकडा कुबडा होत इथपर्यंत आलो आणि आपल्या केलेल्या ट्रीटमेंटच्या माध्यमातून मी चालत चालत गेलो। हे असे लगेच आराम झाला का? लगेच लगेच। हे बघा, ह्यामध्ये सत्यता अशी आहे की सरांना जे आहे तर कमरेमध्ये नस दबत होती, गॅप होऊन नस दबत होती, त्याच्यामुळे त्यांना हलता येत नव्हतं, चालताही येत नव्हतं। परिस्थिती फार गंभीर होती। परिस्थिती फार गंभीर होती ना सर? हो सर। तुम्हाला चालता येत होतं का? बिलकुल नाही, बिलकुल नाही। तुम्हाला कोणाचा तरी आधाराची आवश्यकता होती का? 2 माणसं आले सर माझ्यासोबत। 2 माणसं तुम्हाला धरून होती? हो, येस। फार पेनफुल सिच्युएशन होती। या ठिकाणी जे आहे L4 L5 नावाचा जो मणका आहे, त्याच्याही वरचा जो मणका आहे, एक साक्रम नावाचा मणका असतो, तिथे गादी सरकून त्यांना पायात उतरणार नसाला मोठ्या प्रमाणात दबाव बसत होता। त्याच्यामुळे ही क्रिटिकल कंडिशन त्यांची झाली होती। पण आपण त्यांना जो उपचार केला, त्या उपचारामध्ये ते सांगतात की सर तुम्हाला मग आता 100% आराम झाला? 100%। आता मी आता बिनधास्त बिनधास्त। तुम्हाला काही गोळ्या औषधी चालू आहे सध्या? काहीच नाही सर, काहीच नाही। काहीच नाही। तुम्ही ज्या माध्यमातून मला हे केलं, ट्रीट केलं, त्या माध्यमातून मी सगळं केलं। तुम्ही ज्या गोळ्या दिल्या त्या गोळ्या घेतल्या आणि अक्षरशः मी बिनधास्त आहे। आता मला काही असं आता तुम्हाला कुठल्याच पद्धतीचा कुठल्या प्रकारचा त्रास नाही। बरं। अक्षरशः मला डॉक्टरांनी गॅप असं सांगितलं होतं, मी एक्सरे सुद्धा काढलेला आहे। बरं बरं अक्षरशः त्या एक्सरे मध्ये मला असं गॅप असल्यासारखा मला सुद्धा जाणवला। बरं। डॉक्टर म्हणे गॅप आहे, गॅप भरून काढण्यासाठी बराच वेळ लागेल। बरोबर। तर मग ते मला काय बऱ्याच वेळेस गोळ्या घेतल्यापर्यंत बरं वाटायचं आणि परत तसं दुखायचं। किती दिवसात म्हणजे काही डॉक्टरांना दाखवलं तुम्ही अजून? भरपूर बरंच MBBS MD डॉक्टरांना दाखवून भरपूर ठिकाणी दाखवलं, कुठेही तुम्हाला रिलीफ होत नाही। बघा, ही सत्यता आहे पेशंटची। आपल्या परिसरामध्ये आजूबाजूला जर का असे काही त्रस्त रुग्ण असले, ज्यांना ऑपरेशन सांगितलेलं असलं, अशा लोकांनी एकदा एक वेळेस नक्की या ठिकाणी भेट द्या। आम्ही भरपूर लोकांचे ऑपरेशन वाचवण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी ठरलो। हीच जर सत्यता बघायची असली तर डॉक्टर नितीन निकम या युट्यूब चॅनलवर सुद्धा आपल्याला बघता येईल। आम्ही व्हिडिओ बनवतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतो। ह्या व्हिडिओ बनवण्याचं, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं फक्त एकमेव कारण आहे की या सोशल मीडियाचा जमाना आहे। सोशल मीडियाकडे सगळे लोक वळलेले आहेत। आतापर्यंत जे काही आमच्याकडे लोक येतात, सोशल मीडियावर बघून येतात आणि त्यांना चांगल्या पद्धतीचा आराम होतो। म्हणून आपल्या परिसरात जर काही असे रुग्ण असले तर नक्की आमच्या पेन रिलीफ नस निसर्ग